पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपून पेरणी करण्यासाठी बळीराजा सज्ज झाला असून बळीराजा बियाणे खरेदी करण्यासाठी नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी येथे कृषी सेवा केंद्रावर गर्दी करत असल्याचे देखील दिसून आले। मृग नक्षत्राच्या प्रारंभी काही भागात पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी बांधव हे सोयाबीन, मूग, उडीद, तूर आदी बी बियाणे आणि खताच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर दाखल झाले आहेत। मात्र बाजारातील बोगस बियाण्यांमुळे शेतकरी देशोधडीला लागलाय, तेव्हा बोगस बियाणे तयार करणाऱ्या कंपन्या आणि विक्रेते यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे। गंगाधर गंगासागरे, MCN न्यूज, नायगाव, नांदेड। आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाची पूर्वतयारी आणि शेतकरी राजाची लगबगी सुरू झालेली आहे आणि त्या अनुषंगाने बियाणे, खते, कीटकनाशके यांचा पुरवठा करण्यासाठी कृषी विभागाने पूर्ण तयारी सुद्धा केलेली आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये मुख्यत्वे करून सोयाबीन आणि कापूस ही दोन पिकं आहेत। कापसाचं आपलं क्षेत्र गेल्या वर्षी अंदाजे 2 लाख हेक्टर होतं। यावेळेस त्यात 5 ते 10% वाढ ही अपेक्षित आहे। त्या अनुषंगाने आपल्याकडे 8,36,000 एवढी बियाण्यांची पॅकेट ही आपल्याला मिळणं अपेक्षित आहे। त्यापैकी 90% म्हणजे 7,58,000 एवढी पॅकेट्स उपलब्ध झाले आहेत। यामध्ये एकच अडचण आहे की जर काही शेतकरी एका ठराविक वाणाचा जर आग्रह करत असतील, एकाच व्हरायटीचे जर बियाणे मागत असतील तर मात्र त्यामध्ये थोडी अडचण होऊ शकते। मुळात शास्त्रज्ञांचा असं सल्ला आहे की बियाणे कुठल्या व्हरायटीचं वापरतो त्याच्यावर 10 ते 15% एवढंच उत्पादन डिपेंडेंट असतं आणि उर्वरित जे आपलं उत्पादन असतं त्याच्यासाठी आपण कशा प्रकारे पुढे निगा राखतो किंवा आपण कुठल्या प्रकारची खतं वापरतो आणि पाऊस कसा होतो, जमिनीची प्रत काय आहे त्यावरती ते अवलंबून असतं। त्यामुळे एकाच प्रतीचं बियाणं पाहिजे हा आग्रह न करता आपण कुठलंही बियाणं जे सर्टिफाईड आहे, ज्याला शासनानं कृषी विभागानं मान्यता दिली आहे आणि जे सगळ्या चाचणींना पास झालेलं आहे असं बियाणं वापरण्यास काही हरकत नाही असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे। त्याचबरोबर खतांचा वापर करताना आपण युरियाचा बराचसा अतिरेक करतो। त्या अनुषंगानं आपल्याला प्रति हेक्टर साधारण 120 किलोग्राम नायट्रोजन देणं अपेक्षित असतं 3 वेळेमध्ये आणि फॉस्फरस आणि पोटॅशियम हे साधारण 60 किलोग्राम प्रति हेक्टर देणं अपेक्षित असतं। तर ते तेवढ्याच प्रमाणात दिलं जावं। विशेषतः टॉप ड्रेसिंगसाठी आपण नॅनो युरियाचा वापर करू शकतो। नॅनो युरिया हा जास्त माफक आहे, त्याचे भाव सुद्धा कमी आहेत आणि त्याचबरोबर शासनावर सुद्धा सबसिडीचं बर्डन पडत नाही आणि ते जास्त इफिशियंट आहे। त्याचा जो ॲब्सॉर्प्शनचा रेट आहे किंवा त्याद्वारे जे आपल्या त्या रोपाला जे पोषण मिळतं हे नॅनो युरियाद्वारे जास्त मिळतं। त्यामुळे किमान टॉप ड्रेसिंगला आपण त्याचा वापर करू शकतो। त्याचबरोबर सोयाबीनच्या बाबत आपण शक्यतोवर घरगुतीच बियाणं वापरतो, त्याची उगवण चाचणी ही करणं आवश्यक आहे। आपल्याकडे साधारण 4.5 लाख क्विंटल एवढं घरीच उत्पन्न बियाण्यांचं आपल्या शेतकरी बांधवांनी तयारी ठेवलेलं आहे। उगवण चाचणी आणि टोकन पद्धतीचा वापर या दोन गोष्टी वापरून आपण सोयाबीनची जी उत्पादकता आहे ती वाढवू शकतो। त्याचबरोबर सोयाबीनसाठी सुद्धा जे आपण खतं वापरतो NPK 30-60-30 या प्रमाणामध्ये वापरणं अपेक्षित आहे। त्या अनुषंगानेच ते आपण वापरलं पाहिजे।